लांडग्यांनी शेवटी डाव साधलाच. त्यांना जे हवं होतं, या चोरांना जे हवं होतं तर त्यांनी ते मिळवलंच आणि त्याला साथ दिली. कुणी कुणी साथ कुणी दिली? तर तुम्हीच सांगा साथ कुणी दिली ते. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोल अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच सत्य पुढे शानपण चालत नाही, किंवा दादागिरी पुढे शानपण चालत नाही, किंवा खऱ्याला न्याय मिळत नाही. हे परत एकदा सिद्ध केलंय, परत एकदा सिद्ध झालंय आणि असंच परत परत सिद्ध होत राहणार की काय असं वाटतंय आता. कारण खऱ्याला न्याय मिळत नाही हे तर आता समजून राहिलं. कुठेतरी दिव्यांगांसाठी चांगले दिवस येत होते असं वाटत होतं, कुठेतरी चांगले दिवस येत आहेत असं वाटतं होतंच, किंवा कुठेतरी दिव्यांगांना आता बदलतील दिवस, कुठेतरी दिव्यांगांना हक्क मिळू लागलाय, कुठेतरी खरे दिव्यांग ओळखू लागलेले आहेत, कुठेतरी बोगस दिव्यांग जे काही बोगस दिव्यांगांनी खऱ्या दिव्यांगांच्या मानगुटीवर बसून जे काही खऱ्या दिव्यांगांना त्रास द्यायची भूमिका होती तर ती कुठेतरी थांबू लागली असं वाटत होतं. पण तेवढ्यातच अदृश्य शक्तीचा वावर वाढला. अदृश्य शक्तीने आपला खेळ साधला, आपला खेळ खेळला आणि त्या खेळामध्ये अदृश्य शक्ती विजयी झाली. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिंकला आणि आम्ही हरलो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिंकलात आम्ही हरलो. कारण हा लांडग्यांचा डाव होता. हा तुम्ही लांडग्यांचा डाव खेळला आहात, किंवा चोरून पाठीमागून वार केले आहात. जर समोरून जर इतकंच धाडस होतं ना तर समोरून वार करायचा होता. मग पाहिलं असतं किसमे कितना है दम. हो, तुम्हाला आता समजलं नसेल की मी कोणत्या विषयावरती बोलतोय. हे कसं बोलायचं, काय बोलायचं हेच मला समजत नाहीये. कारण ज्या व्यक्तीकडे तळमळ होती, जी व्यक्ती पोट तिडकीने काही गोष्टी करू पाहत होती, किंवा अगदी तुटपुंज्या वेळेमध्ये सुद्धा दिव्यांगांच्या भरपूर साऱ्या गोष्टी बदलल्या. दिव्यांगांना घर बसल्या कसा लाभ होईल, किंवा आहे त्या जागेवरती कसा लाभ होईल, किंवा आहे त्या जागेवरती कशा सुविधा मिळतील, यासाठी ती व्यक्ती प्रयत्नशील होती. पण काही लोकांना ते बघवलं गेलं नाही. काही लोकांच्या पोटात दुखलं, काही लोकांना ते आवडलं नाही आणि त्यांनी डाव साधला, त्यांनी झडप घातली आणि परत एकदा दिव्यांग त्या डबऱ्यातून उठून वर येऊ पाहत होता. पण आणि परत त्या डबऱ्यातच काय, त्या डबऱ्यात आणि परत 5-10 फूट खाली गाडण्याचा प्रयत्न या लांडग्यांनी केला. खरंच काय सांगतोय मी, तर दिव्यांग सक्षमीकरण विभाग जे तुकाराम मुंढे सरांनी नामकरण केलं होतं किंवा नाव बदललं होतं, दिव्यांग कल्याण विभागाचं दिव्यांग सक्षमीकरण विभाग केला होता. तर त्या विभागाचे सचिव तुकाराम मुंढे सर जे ऑगस्ट महिन्यामध्ये आले होते, ऑगस्ट 2025 मध्ये आले होते, तर त्यांची बदली मार्च एंडिंगला झालेली आहे. मार्च अखेर म्हणजे 31 मार्चला संध्याकाळी त्यांची बदली ही करण्यात आलेली आहे मदत व पुनर्वसन खात्याकडे. तर तिथे व्यक्ती आणलेली आहे, त्याच्या बाबतीत आमचं कोणतंही दुमत नाहीये. म्हणजे जी दिव्यांग सचिव पदावरती दुसरी व्यक्ती आलेली आहे त्यांचं जे काही कार्य आहे तर त्याच्या बाबतीत कोणताही दुमत नाही आहे. मला ते करणार नाहीत असंही मत नाही आहे. पण ज्या वेगाने दिव्यांगांची प्रगती होऊ पाहत होती, कारण कित्येक निर्णय 8 महिन्यामध्ये घेतले, असा एक तरी अधिकारी दाखवावं ज्या व्यक्तीनं शेवटच्या दिव्यांगाचा फायदा होईल म्हणून, शेवटच्या दिव्यांगाचा फायदा झाला पाहिजे, शेवटच्या दिव्यांगाला ज्या सुविधा आहेत महाराष्ट्र राज्याकडून किंवा भारताकडून तर त्या मिळायला पाहिजेत म्हणून प्रयत्नशील होते, असा एकतरी अधिकारी दाखवा. तुकाराम मुंढे सरांना वगळता. कारण कित्येक असे निर्णय घेतले. दिव्यांगांची पेन्शन दिव्यांग मंत्रालयाकडे वळवून घेतली. दिव्यांगांना घर बसल्या म्हणा किंवा जाग्यावर ज्या आहे त्या जाग्यावरून योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्नशील केले. दिव्यांगांच्या हक्काच्या फक्त ज्या तुटपुंज जागा तुम्ही दिलेल्या आहात, आरक्षण जे 4% दिलेलं आहात, त्यावर सुद्धा कित्येक बोगस दिव्यांग वरच्या पदापर्यंत गेले होते. तर त्यांना जर ते बोगस असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम केलं, त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धाडस केलं. त्यांच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ते सोडले नाहीत, म्हणजे IAS अधिकाऱ्यांना पण. तर त्यांनी ते धाडस दाखवलं. दिव्यांगांना ST मध्ये होणारा त्रास त्यांनी बंद केला, किंवा त्याला वाचा फोडली, त्याला परिपत्रक काढली, त्याला नियमावली आणली. दिव्यांगांची पेन्शन बोगस दिव्यांग जे होते तर त्यांच्यासाठी दिव्यांग सहायता पोर्टल आणलं. परत जे दिव्यांग सहायता पोर्टल असेल, दिव्यांग सहायता पोर्टलवरती काम कसं चांगलं होईल, किंवा स्वावलंबन वेबसाईटवरती कसं काम सुलभ होईल
यासाठी प्रयत्नशील होते. दिव्यांगांना अजून भरपूर साऱ्या गोष्टी देण्यासाठी प्रयत्नशील होते. दिव्यांगांना जे काही व्यवसायासाठी टूलकिट, स्वयंरोजगारासाठी टूलकिटसाठी 1,000 रुपये पहिला दिले जायचं, तर ते जवळपास 25 ते 30 वर्षानंतर त्याच्यात वाढ करून जवळपास तुकाराम मुंडे सरांनी 15,000 रुपये अशी भरघोस वाढ केली. जवळपास 14,000 रुपये त्यात वाढवले आणि 15,000 रुपये अमाऊंट केली. असे कित्येक निर्णय घेतले तुकाराम मुंडे सरांनी आणि त्यांना मात्र तुम्ही 1 वर्षही त्या पदावरती राहू दिलं नाही. 1 वर्षही. बघा की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 5 महिने आणि हे 3 महिने, 8 महिने म्हणजे 12 महिने सुद्धा पूर्ण करू दिलं नाही तुम्ही. खरंच हे खूप दुर्दैव आहे. आणि अदृश्य शक्तीचा किती हात असतो हे समजलं यातून. कारण ज्यांच्यावरती कारवाई होत होती कदाचित त्याच लांडग्यांनी तक्रार केलेली दिसते अदृश्य शक्तीकडे आणि अदृश्य शक्तीने त्यांचं ऐकलं, पण एका खऱ्या दिव्यांगाला न्याय मिळवून देणाऱ्या व्यक्तीचं ऐकलं नाही. एका खऱ्या दिव्यांगाला न्याय मिळवून द्यावंसं वाटत नाही किंवा एका खऱ्या दिव्यांगाला सुविधा मिळू नयेत असं वाटतंय त्या लोकांना, म्हणून त्यांनी सरांची बदली करून दिली. पण याच्या विरुद्ध आवाज उचलणार, याच्या विरुद्ध तोपर्यंत आवाज उचलला जाणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमचा हक्काचा माणूस, आमच्या हक्काचा व्यक्ती परत त्याच पदावरती येत नाही. कारण हे शक्य आहे, बदली झालेली व्यक्ती परत त्या पदावरती येऊ शकते आणि हे दाखवून दिलेलं आहे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजी यांनी. देवेंद्र फडणवीसजी यांनी जवळपास 2014 पासून गृहमंत्रीपद सांभाळलं आहे, गृह खातं सांभाळलं आहे. आणि गृह खात्याचा असू देल किंवा मुंबई आयुक्त म्हणून त्यांना हवी ती व्यक्ती जी खरं काम करणारी होती किंवा तत्परतेने काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी तिथं आणलं आणि त्यांना ते विरोधी पक्षाचा विरोध जुगारून, विरोधी पक्षाचा विरोध बाजूला ठेवून त्यांनी त्या व्यक्तीला रिटायरमेंटपर्यंत त्या पदावरती ठेवलं. याचं ज्वलंत उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. गृह खात्याला जे IAS अधिकारी असतील किंवा जे काही ज्या लेडीज अधिकाऱ्यांचं पोस्टिंग झाली होती त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसजी यांनी वेगळं पद निर्माण केलं आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी पद निर्माण करून त्यांना त्या पदावरती बसवलं. सर्वोच्च पद त्या गृह खात्याचं ते निर्माण केलं आणि त्या खात्यावरती बसवलं. अगदी तसंच करा म्हणत नाही, पण जे दिव्यांग सचिव पद आहे आमचं त्याच पदावरती तुकाराम मुंडे सरांना परत बसवलं गेलं पाहिजे आणि बसवू शकतात आपण. कारण आपण या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात, आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, आपण या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट अगदी सहजरित्या करू शकता. मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, हे सुद्धा ती गोष्ट करू शकतात. फक्त आमचा आता हा विचार ऐकला पाहिजे, आमची तळमळ ऐकली पाहिजे. कारण तुम्ही त्या तुटपुंजा लोकांना खुश तुम्ही केलं असं म्हणत नाही मी, कुठल्याही मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलं असं मी नाही म्हणत आहे, पण हे अदृश्य शक्तीने केलंय. अदृश्य शक्तीने ज्या बोगस लोकांना जपण्यासाठी, बोगस लोकांच्या जागा टिकवण्यासाठी, बोगस लोकांना नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही जी गोष्ट केलेली आहे, पण जे बाकीचे 70-80 लाख दिव्यांगांचं नुकसान जे तुम्ही केलेलं आहे अदृश्य शक्तीने, तर त्याच्यावरती आपलं मंत्रिमंडळ हावी व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळाने खऱ्याला न्याय दिला पाहिजे. मंत्रिमंडळाने खऱ्याच्या पाठीमागे, खऱ्याच्या सोबत उभारलं पाहिजे. जे खऱ्या दिव्यांगांना न्याय देऊ पाहत होते, दिव्यांगांना कुठेतरी आता सुगीचे दिवस येत होते, खऱ्या दिव्यांगांना कुठेतरी आता अच्छे दिन आ रहे थे. जो हमारे मोदी जी कहते हैं कि अच्छे दिन आने चाहिए, अच्छे दिन हम लाने के लिए प्रयास करेंगे. आणि त्यांच्याच पावलावरती चालणारे आपले देवेंद्र फडणवीस जी हे काम करतील आणि परत दिव्यांगांच्या सचिव पदावरती, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदावरती तुकाराम मुंडे सरांना परत आणतील अशी एक अपेक्षा करतो, अशी एक मागणी देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे करतो. कारण क्या बडा तो दम बडा. आणि दम तुकाराम आपले देवेंद्र फडणवीसजी खरंच म्हणजे देवेंद्र फडणवीसजी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत किंवा त्यांना कळतं की काय बरं आहे आणि काय खरं आहे. खऱ्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसजी असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा आपल्या सुनीताताई पवार जे असतील या असतात किंवा बाकीचे जे काही मंत्रिमंडळ आहेत तर ते आहेत. आणि अतुल सावेजींना सुद्धा तुकाराम मुंडे सर, खरं तर अतुल सावेजी सरांनी सुद्धा तुकाराम मुंडे सरांसाठी मागणी करायला पाहिजे किंवा परत येण्यासाठी मागणी केली पाहिजे. आमचे जे दिव्यांग बांधव आहेत तर ते मंत्रालयावरती त्यांनी आंदोलन केलं, मंत्रालयावरती त्यांनी धडक दिली, पण त्याला देवेंद्र फडणवीसजी नव्हते तिथं मंत्रालयामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हते. त्यांचा दौरा ठरलेला होता तर त्या दौऱ्याला होते, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ते
निवेदन पोहोचवता आलं नाही, पण ते निवेदन पोहोचलं नसलं तरी सुद्धा तुमच्याकडे सोशल मीडियाद्वारे जे टीव्ही न्यूज चॅनेल्स आहेत, सोशल मीडिया असतील, त्यांच्याद्वारे तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचली असेल आणि त्या बातमीचा मान राखून किंवा ते जे काय आंदोलन, ती काय जी काय दिव्यांगांची तळमळ आहे तर ती पाहावी, उद्रेक होऊ देऊ नये. दिव्यांगांचा जो उद्रेक होऊ पाहतोय तर तो होऊ देऊ नये, कारण उन्हाचा तडाखा वाढतोय. प्रत्येक दिव्यांगाला रस्त्यावर येणं शक्य नाहीये किंवा प्रत्येक दिव्यांगाला रस्त्यावरती न येऊ देता तुम्ही दिव्यांगांना न्याय द्यावा, दिव्यांगांना हक्क मिळवून द्यावा, दिव्यांगांना जी हवी आहे ती व्यक्ती द्यावी. कारण तुम्हाला जी हवी असते व्यक्ती, त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या विभागात त्यांचं ट्रान्सफर करून घेता किंवा त्यांना त्या व्यक्तीला तिथं तुमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा त्या मंत्रालयामध्ये किंवा त्या खात्यावरती तुम्ही वर्ग करून घेता किंवा त्यांना त्यांची बदली करून देता किंवा मागणी करू शकता. तसंच आम्हाला दिव्यांगांना दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे सरच पाहिजे आहेत, कारण तुकाराम मुंडे सरांची बाकीच्यांना किंमत काय आहे माहीत नाही, पण गरज आम्हाला खरी आहे. आम्हाला अजून गरज आहे. याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे देवेंद्र फडणवीसजींनी, की असं महिना 2 महिन्याला 6 महिन्याला 8 महिन्याला बदल्या या नाही झाल्या पाहिजेत. किमान 3 वर्ष तरी एका पदावरती एक व्यक्ती आली तरी एका पदावरती एक व्यक्ती जी आयएस लेवलची आहे, जी टॉप लेवलची आहे, जी सर्वोत्तम परीक्षा देऊन आलेली आहे, सर्वोच्च परीक्षा देऊन आलेली आहे, त्या व्यक्तीला तरी किमान 3 वर्ष तरी एका खात्यावरती एका पदावरती ठेवलं जावं, अशी पण मी विनंती करतो. असा काहीतरी कायदा काढावा आणि दिव्यांग मंत्रालयाचं एवढ्या बदल्यात तुकाराम मुंडे सरांच्या झाल्यात याच्यात आम्हाला काही वावगं नाही आहे. म्हणजे वाईट वाटलं नाही की आता पण बदली झाली याचं आम्हाला काहीच वाटलं नाही, कारण जवळपास 21 वर्षामध्ये 25 बदल्या तुकाराम मुंडे सरांच्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बाबतीत दुमत नाही आहे. पण बाकीच्या डिपार्टमेंटला ते मंत्री त्या खात्यावरती जिल्हाधिकारी म्हणून किंवा बाकीचे जे काही ट्रॅफिक पोलीस असेल किंवा कुठल्याही पदावरती तिथे गेले तर त्या विभागातील लोकांना ते नको होते किंवा लोकांना नको होते त्या विभागामध्ये. पण आम्हा दिव्यांगांना ती व्यक्ती त्या दिव्यांग सचिव पदावरती हवी आहे. म्हणून का होईना दिव्यांगांच्यासाठी तुकाराम मुंडे सरांची नियुक्ती परत एकदा करण्यात यावी, हीच एक कळकळीची विनंती करतो. खरंच कळकळीची विनंती करतोय. बाकीच्यांना कोणाला नको असतील, पण जे काही 70-80 लाख दिव्यांग आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तर त्या प्रत्येक एका दिव्यांगाला, ते खऱ्या दिव्यांगांना तुकाराम मुंडे सर हवे आहेत आणि तुकाराम मुंडे सर हवेच आहेत. त्यासाठी काही करायला लागलं तरी करायला तयार आहेत दिव्यांग. मग तुम्ही सांगा काय करायचं, तेही करायला तयार आहेत, पण तुकाराम मुंडे सर हवेच आहेत. तर कसा वाटला, तुमची भावना काय, तुकाराम मुंडे सर तुम्हाला हवे आहेत की नको आहेत आपल्या दिव्यांग सचिव पदावरती, हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.